आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। स्वामी अगं अशा उन्हात नका ना उभे राहू, आधीच डोकी गरम आहेत, अजून तापतील। मला नाही जायचंय लग्नाला। मला पण नाही जायचं। आणि कशाला जायचंय यार? हो, त्यांनी आम्हाला गाडीतनं पण नाही नेलं। अगं वेड्यात का तुम्ही? असं कोणी बोलतं का? अख्ख्या दुनियेला गाडीतून नेलं त्यांनी आणि आपण घरच्या म्हणत कशाने चाललोय? तर BST ने। आपण काय इकडे आपला अपमान करून घ्यायला आलो होतो? शरू, बसनी जाण्यामध्ये कसला अपमान अगं? तुझे पप्पा आयुष्यभर BST मध्येच काम करतायत। अगं पण मम्मी, आम्ही दोघं किती वेळ उभे होतो, तरी सुद्धा समायराताईने आम्हाला गाडीतनं नाही पाठवलं। अशीच आहे ती डुचकी, जळकुकडी कुठली। पहिल्यापासून ती अशीच वागते। समायरा अशी वागते म्हणून आपण लग्नाला जायचं नाही का? अरे लग्न माझ्या बहिणीच्या मुलाचं आहे, तुमच्या लाडक्या आकाश दादाचं आहे, तेव्हा आपल्याला जायला हवं ना। कटके लिया था युवराज सिंह का बैंड बाजा बाजा, जब नचेंगे दूल्हे राजा। मम्मी, मला वाटलं होतं तू असं बोलणार। तुला काही गोष्टी नाही समजत ग, त्या समायराचे झोल नाही कळत तुला। नाही कळत तेच बरं आहे। हे आशुताई, तू तरी समजाव ना मम्मीला। आपण त्या लग्नाला नाही गेलो ना तरी कोणालाच काही फरक पडणार नाहीये। असा कसा फरक नाही पडणार? का मावशीला फरक पडणार आहे? आणि आकाश, त्याला किती वाईट वाटेल अगं। बघ, समाराला कळत नाही पण आपल्याला कळतं ना। अगं, आकाशच्या लग्नाला आपण बहिणी तिथे नसलो तर त्याला कसं वाटेल? कटके लिया था प्यार का बंधन, नचेगी दोनों प्यारी वाली समधन। आणि BST तर आहे अगं, आपल्याला सवय आहे बाळा। आई ग, कशी ग गुणाची बाय माझी। असा समजूतदारपणा हवा। शिका जरा, तुमच्या मोठ्या बहिणीकडनं शिका। शरू, आपल्यामुळे ना भांडण वाढलं नाही पाहिजे, तर ते कमी व्हायला पाहिजे। आता गप्प बस आणि बसची वाट बघ। शरू, काय हे? किती तो राग? अगं, आपण ना मुंगी होऊन साखर खायचं। तुला काय असं हत्ती होऊन लाकडं ओढायची असतात ग? ठीक आहे, आता मुंगीच बनते आणि त्या समायराला जाऊन चावते। सोडणार नाहीये मी तिला। अगं, किती तो राग? बारी पर से गरन गया से कटके लिया था कहना, जब नचेगी दूल्हे की प्यारी वाली बहना। स्वामी, तिचं डोकं शांत ठेवा। थांब, वारा घालते तू। अगं, भाई जीजा जी के साथ में नचेगा जीजा जी का साला। बस आली, चला चला सामान घ्या। चल गए शरू, चल बस आली। ए सावकाश 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 सावकाश, थांब, 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 आहे, मागे आहे, वळ। शरू, चल 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 चल। पप्पा, अरे बसा 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 हो, बसा। हो. ओय. ही जाते का? त्या रूटला जाते का? जाईल जाईल। अगं, तुझी खूप आठवण आली, मग देव म्हणाला आज तू म्हणशील तसंच होऊ दे। गप्प बसा, सगळे ऐकतात ना। अगे, चिडते काय? अनु, हे तिकीट ठेव तुझ्याकडे। अरे उमाताई, तुम्ही इथे काय करताय? सगळे आत गेलेत, चला ना। हो, अहो माझी बहीण आणि तिच्या मुली येत आहेत, त्यांची वाट बघत थांबले। ऍक्च्युली आमच्या मागोमागच निघाल्या होत्या त्या, अजून कशा काय पोहोचल्या नाहीत काही कळत नाहीये हो। अहो, फोन करून बघा ना। हो, समायराने फोन ट्राय केला खूप, पण त्यांचा फोनच लागत नाहीये। समायरा, कुठे राहिली त्यांची गाडी? माहित नाही, माहित नाही म्हणजे? कार मध्ये जागा नव्हती। अगं, मग त्या कशा येत आहेत? मी त्यांना बसने आला सांगितलं। ए उमा, गुरुजी वाट बघतायत,
मुहूर्ताची वेळ झाली आहे, विधी सुरू करायचे. जाऊया का आतमध्ये? हा. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? अरे हो, माझी बहीण. मम्मा येतील त्या. बाय द वे द प्रॉपर्टी इज रिअली कूल. आय मीन ग्रेट व्हेन्यू, ग्रेट चॉईस. थँक्यू डार्लिंग. गौतम, मला माझा रूम नाही माहिती, दाखवशील का? ऍक्च्युली हा व्हेन्यू जयदादाने बुक केलाय आणि मी सुद्धा आत्ताच आलोय. मला माझा रूम कुठे आहे नाही माहिती. उमा. ऍक्च्युली गुरुजी बोलवतात. तेजस्विनी ताई, ऍक्च्युली माझी बहीण आणि तिच्या 4 मुली माझ्यासाठी खूप जवळच्या आहेत हो. आणि आकाशसाठी सुद्धा मावशी खूप जवळची आहे. त्या येईपर्यंत आपण प्लीज थोडंसं थांबूया का? आणि माझ्या बहिणीची मोठी मुलगी आहे ना असावरी, तिचा मान आहे करवलीचा. प्लीज आपण थोडंसं थांबलो असतो तर. हो हो, थांबूया, काहीच हरकत नाहीये. नाहीतरी म्हटलंय ना, माय मरो मावशी जगो. आई. त्या बसनी येत आहेत ना, मग आपण कोणाला तरी पाठवूया का बस स्टॉपला? हो. पण ही प्रॉपर्टी तशी आउटस्कर्ट्सला आहे, इथे जवळपास बस स्टॉप नाहीच आहे. अरे मग त्या तर अजूनच फिरत बसतील, त्यांना सापडणारच नाही हॉटेल. जय जय बेटा, इकडे ये. बाळा, एक काम कर ना, बस स्टॉपवर जाऊन उमाताईंच्या भाचींना आणि बहिणीला घेऊन ये. हा मी हो, जा आत्ता जा आणि घेऊन ये त्यांना. अरे काय तुम्ही, किती उशीर झालाय? आतापर्यंत तुम्ही हॉलवर पाहिजे होतात. काय बोल नका, तुमच्या शरूमुळे उशीर झालाय. माझ्यामुळे? हो, राणी साहेबांना गाडी हवी होती तिथे जायला, ती मिळाली नाही ना, म्हणून त्यांचा अपमान झालाय. आणि जायचं नव्हतं लग्नाला त्यांना. अजून पण नाहीच जायचंय. समायराने गाडी दिली नाहीये म्हणून हे झाले. काय झालंय? काय नाही. असे हात वर कर बरं, कर ना. कर 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 कर. अजून वरती, अजून वरती, सगळ्याशी वरती. ये बा, आता पाय पुढे कर. हा, आणि मस्त असा आळस दे. दे ना. जमलं का? जमलं ना? मग मला सांग, हे सगळं त्या बारक्या गाडीत जमलं असतं का? अगं ती एवढूशी गाडी, पाय पण ठेवता येत नाही नीट. आणि तुला एक सांगू का, खड्ड्यातून गाडी गेली ना की डोकं टपाला आपटतं. आणि इंजिन आता अजिबात पॉवर नसते, नुसतेच आपली किंमत मोठी आणि गाडी एवढूशी. हे बघ इथं बघ, स्वस्तात मस्त प्रवास आहे का नाही? आणि दुसरी गोष्ट काय, पेट्रोल भरायचं टेन्शन नाही, साफसफाई नाही. आपला स्टॉप आला की उतरायचं आणि निघायचं. आणि मला सांग, आज तुम्ही जर त्या गाडीने गेला असतात, मी भेटलो असतो तुम्हाला. मग अगं ही 40 लाखांची गाडी आहे, मस्त ड्रायव्हर चालवतोय, मी एकदम स्पेशल ट्रीटमेंट देतोय. अजून काय पाहिजे तुला, आहे की नाही? अगे एकदम आमची BST बेस्ट आहे. तुला सांगू शरू, ऊन वारा पाऊस पाणी काही असू दे, आमची बेस्ट कधीच थांबत नाही. म्हणून तर म्हणतो ना मी, आमची BST आहेच एकदम बेस्ट, आहे का नाही? BST तर बेस्ट आहेच, पण माझे पप्पा पण बेस्ट आहेत. अरे